जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी मस्त नवीन हटके रेसिपी सोबत आली आहे. म्हटलं 31 जवळ आले आणि सगळ्यांच्या घरीच पार्टी असते, सो पार्टीसाठी अगदी झटपट असं होणारा स्नॅक बनवूया. तर म्हणूनच आज मी बनवणार आहे मस्त क्रिस्पी सुपर यम्मी असा पनीर शेजवान टोस्ट, जो की खायला एकदम टेस्टी लागतो, त्यातल्या त्यात कमी साहित्यात आणि कमी वेळात होतो. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर म्हणजे हा पनीर शेजवान टोस्ट बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे 1 ते 2 चमचे ना आपली शेजवान चटणी असते ना, ही बघा मी इथे चिंग्सची शेजवान चटणी यूज करते. तुमच्याकडे दुसरी कोणती असेल किंवा होममेड असेल ती वापरली तरी देखील चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर मी इथे 2 चमचे ना शेजवान चटणी घेतली आहे आपली. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ना मेयोनीज ॲड करायचं आहे. तर मेयोनीज पण इथे मी 1 ते 2 चमचे ॲड करणार आहे. मेयोनीजने मस्त असं स्मूथनेस येतो आपल्या ह्याला. आणि नंतर अगदी अर्धा चमचा मी ना केचप ॲड करते. आता त्याच्यामध्ये बाकीचे व्हेजिटेबल टाकूया. 1 बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आपल्याला आणि इथे 1 बारीक चिरलेली शिमला मिर्च ॲड केली आहे. तुमच्याकडे रेड बेल पेपर किंवा असं बाकीच्या व्हेजीस असतील, तुम्हाला आवडत असेल टाकू शकता. त्याच्यानंतर इथे मी पनीर असं छोटे छोटे क्यूब्स कट करून घेतले, ते ॲड करायचे आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरलेली, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. प्रॉपर असं पनीरला लागू द्यायचं आहे सगळं. मस्त रेसिपी, अगदी पार्टीसाठी ना परफेक्ट आहे आणि 5 मिनिटात होऊन जाते, जास्त काही वेळ पण लागत नाही. हे बघा, हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून आता ना आपण हे 5 मिनिटं बॅटर साईडला ठेवून देऊया. तर हे बघा आपलं बॅटर पण रेडी आहे. मस्त मी 10 मिनिटं बाजूला ठेवलेलं आणि बघू शकता पनीरला छान अशी कोटिंग झालेली आहे आपली. तर आता मी इथे ब्रेड घेतलेले आहेत, आपले रेग्युलर ब्रेड आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाचे ब्रेड येतात, बाकी कुठले कुठले येतात ते तुम्ही घेऊ शकता. तर आता 1 ब्रेड आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि त्याला बटर लावून घ्यायचं आहे. भरपूर असं बटर लावायचं. असं बटर सगळं स्प्रेड करून घेणार आहे मी. बटर जरा जास्तच थंड आहे माझं, त्यामुळे असं दिसतंय. आणि हे बघा आता बटर लावलं, त्याच्यानंतर आपण जे बॅटर केलेलं ना ते ह्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळं. पनीरचे क्यूब टाकायचे मस्त 2-3, आणि अगदी झटपट होते ही रेसिपी आणि खूप जास्त टेस्टी लागते. म्हणजे मी एकदा केली आणि ना लिटरली मी ॲडिक्ट झाले हे रेसिपीपासून. कधी मला अशी भूक लागली आणि घरात काय खायला नसेल ना, तर ही रेसिपी मी पटकन बनवते आणि माझा रियान पण खातो. पण त्याच्यासाठी बनवायची असली ना मग मला शेजवान चटणी कमी टाकावी लागते. आता हे बघा, हे असं आपण बनवलं, त्याच्यावर आता थोडेसे ओरेगॅनो टाकायचे आहेत आपल्याला. तुम्हाला जास्त आवडत असतील जास्त टाका, काहीच इश्यू नाही आहे. थोडेसे चिली फ्लेक्स, आणि आता भरपूर असं मोझरेला चीज ॲड करते मी. तुमच्याकडे दुसरं कोणतं असेल, आपलं साधंवालं क्यूबवालं किंवा चीज स्लाईस असेल ते टाकलं तरी देखील चालेल, काहीच इश्यू नाही आहे. हे बघा भरपूर असं ना चीज टाकायचं आहे आणि आता ह्याला तव्यावर ठेवा किंवा ओव्हनवर ठेवायचं आणि मस्त चीज मेल्ट होईपर्यंत खालून शिजवून घ्या, म्हणजे आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. तर आपले हे बघा टोस्ट रेडी आहेत. आता इथे तवा देखील तापलेला आहे, त्याच्यावर ना बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला असं सगळे चारी बाजूने, आणि गॅसला बारीक ठेवायचा आहे, जास्त हाय करायचा नाही. हे बघा सगळीकडून असं बटर लावायचं. तेल टाकलं तरी देखील चालेल, असं काही मॅन्डेटरी नाही आहे की बटरच टाकावं, पण बटरने टेस्ट छान येते त्यामुळे बटर ॲड करते मी. आणि हे असं ठेवून द्यायचं तव्यात. ओव्हन असेल तुमच्याकडे किंवा एअर फ्रायर ना तरी तुम्ही त्याच्यात करू शकता, पण आपल्याकडे नाही आहे सो आपण तव्यावर करायचं. तर हे बघा असं हे ठेवायचं आणि ह्याच्यावर ना झाकण ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून हे पटकन मेल्ट होईल. आता गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आणि 5 मिनिटं चीज मेल्ट होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. तर मंडळी मस्त अगदी कमी वेळात कमी साहित्यात असा होणारा आपला पनीर शेजवान टोस्ट रेडी आहे. हे बघा बघू शकता, आणि चीज प्रॉपरली मेल्ट झालं आहे. आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. तर त्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मंडळी हे बघा आपला शेजवान पनीर टोस्ट रेडी आहे आणि बघू शकता किती जास्त यम्मी आणि टेम्पटिंग दिसतोय. त्याचसोबत हे बघा चीज प्रॉपरली मेल्ट झालं आहे आणि इतकं छान लागतं ना हे खायला. खरंच घरी नक्की बनवून बघा 31च्या पार्टीला तुमच्या. आता थोडंसं वरतून ना ओरेगॅनो टाकायचे, ज्याच्यामुळे टेस्ट ना छान लागते.
आणि अगदी थोडीशी कोथिंबीर ऑप्शनल आहे, नसेल आवडत नका टाकू, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, आणि दिसायला इतकं छान दिसतंय ना. हे बघा, आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. तर मंडळी, अगदी असा 10 मिनिटात होणारा आपला पनीर शेजवान टोस्ट रेडी आहे. कमी वेळात कमी साहित्यात पार्टीसाठी बेस्ट स्नॅक आहे. जास्त काही साहित्य लागत नाही, वेळही 10 मिनिटच लागतात. आणि हे बघा, बघू शकता इतकं छान दिसतंय. त्यावर चीज एकदम मेल्ट झालेलं, ओरेगॅनोचा स्मेल इतका छान येतोय ना. तर नक्की घरी ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.